एकीकडे IPL चालू आहे, धमाकेदार मॅचेस चालू आहेत आणि तरी मी या उन्हातसुद्धा थोडा बाहेर पडलेलो आहे. त्याचं कारण असं आहे, मला वेगळ्या माणसांना भेटायला आवडतं. याच्यामध्ये जसं मी काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलतो, काम सगळेच जण करत असतात, आपापल्या परीने उत्तम करत असतात. याच्यात वेळ काढून जे लोक आपला छंद जोपासतात त्यांच्याबद्दल मला खूप प्रेम आहे. अशाच छंदिष्ट हा शब्द मराठी भाषेमध्ये वेगळ्या अर्थाने धरला जातो. आज मी आलो आहे सिंहगड रोडच्या आतल्या गल्लीत गणेश माळा. हे मागचं तुम्हाला कळत असेल मोरेश्वर सभागृह, आणि इथे एका मित्राला भेटायला आलो आहे. तोही छंदिष्ट आहे, चांगल्या अर्थानं छंदिष्ट आहे. चला वेळ घालवायला नको, कारण काहीतरी वेगळं बघायला मी तुम्हाला आज नेणार आहे. या 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 हॅलो, कसा आहे सर्वेश? मस्त. येस, सर्वेशच्याकडे आपण आलो आहे. हा कसा छंदिष्ट आहे तुम्हाला दाखवतो. या या काका या. या या चला जरा बघून येऊया बघूया काय कलेक्शन आहे बघूया. छंदिष्ट माणसाच्या घरी आलोय. तुम्हाला थोडासा नमस्कार काका, कसे आहात तुम्ही? एकदम नमस्कार. हे बघा जरा, तुम्ही अंदाज आलाय का तुम्हाला? जबरदस्त कॅमेरा कलेक्शन आहे. बघू बघू याच्या मागची कथा काय आहे. आता जरा गप्पा मारूयात. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव पहिल्यांदा सांगा. माझं नाव सतीश श्रीधर राजपाठक. बरं, आणि प्रोफेशन काय होतं पहिल्यापासून? मी शिक्षण घेतलं CAचं, पण मी नोकरी केली बँकेत. हा आणि बर. त्याच्या आधी कॉलेजात जायच्याही आधी शाळेत असताना मी 72 पासून फोटोग्राफी केली, कारण फॅमिलीत फोटोग्राफीची आवड खूप होती. अहो पण हे सगळं काका क्रॉस कनेक्शन आहे. सगळं cross एकीकडे connection. शिक्षण काय तर चार्टर्ड अकाउंटंट, दुसरीकडे बँकेत जॉब, आणि तिसरी फोटोग्राफी कशी काय आली? फोटोग्राफी आमच्या फॅमिलीत होती, बर. वडील करायचे. बर. पण तेव्हा त्यांना अफोर्ड होत नव्हती. पण मग मी जसं 11वीला गेलो तसं मामाच्या लक्षात आलं की मी बऱ्यापैकी फोटो चांगले काढतो. तो बोलला तुम्हाला मदत करशील का? तेव्हा असिस्ट हा शब्द नव्हता जो हा, हल्ली हा. कमर्शियली आलाय. हा. मदत असा होता, किंवा माझ्याबरोबर येशील का, मदत करशील. सो 72ला सुरुवात केली मी. तेव्हा कॅमेरा लगेच हाताळायला मिळायचा, हल्लीसारखं नव्हतं. ट्रायपॉड उचल, लाईट उचल, असं काही भानगड नव्हती. लगेच आम्हाला वापरायला मिळाले. आणि तेव्हा मामाकडे 2 कॅमेरे होते. एक जरा चांगल्यातला लायका होता, तो वापरायचा, आणि मला मग त्याने पेंटॅक्स दिला होता तेव्हा. वा वा वा. पण जरी काम चालू झालेलं असलं तरी पहिला कॅमेरा स्वतःचा, या सगळ्या गोष्टींचं महत्त्व फार वेगळं असतं. तो योग कधी जमून आला? तो 77च्या दरम्यान, 77-78च्या दरम्यान आला. बास, मी थांबवतो. अहो 50 वर्ष झाली याला. हो. बाप रे बाप रे. आणि तेव्हा पहिला कॅमेरा तुमचा कुठला होता तो कॅमेरा? माझा कॅननचा होता, कॅनन QL17 असंच ते मॉडेल होतं. हा हा. म्हणजे त्याचं 1.7 ॲपर्चर, त्या ॲपर्चरने ते नोंद होतं. त्याच्या आधीचं मॉडेल वॉज कॅनन QL19 1.9 ॲपर्चर. माझा तेव्हाचा कॉलेजमधला मित्र होता, त्याच्याकडे तो कॅमेरा होता आणि त्याला तो काही कारणाने विकायचा होता. पण माझं काही तेवढं बजेट नव्हतं. काय बजेट होतं त्यावेळेला? माझं बजेट 1200 रुपये. आणि तो कॅमेरा केवढ्याला होता? 6000ला. 6,000चा कॅमेरा 1977 साली. तुम्हाला घरातनं बाहेर कसं काढलं नाही? नाही काढलं, हेच माझ्यावर उत्तर आहे. महत्वाचं काय की तेव्हा आम्हाला कॉलेजात महिन्याला 10 रुपये मिळायचे. बर. ज्याला आपण पॉकेट मनी हा, हा, हा. म्हणतो. पॉकेट मनी हाही शब्द हा, नव्हता. तुला खर्चायला 10 रुपये. बरं, माझं कॉलेज अगदी जवळ होतं, तेवढं पॉकेट मनी पूर्ण वाचायचं. आणि मग इतर काही गोष्टी केल्या कारणाने मामूबरोबरचं मला उत्पन्न यायला लागलं. त्याचे करून माझ्याकडे किती 4,000-4,500 जमले होते. आता प्रश्न होता उरलेले कोणी घालायचे. हा. तर घरच्या सगळ्यांचं म्हणणं, म्हटलं अरे घेऊन करणार काय, तू अजून शिकतोयस, म्हणजे अर्निंग ऑफिशियल काय नाही. म्हटलं मला तरी घ्यायचं आहे. मग मला आईने वडिलांना जरा पुश केला आणि मग तो 1500 रुपये त्यांनी एक्स्ट्रा देऊन 6,000. वा वा वा. ठेवलाय तो कॅमेरा? हो आहे, अजून ठेवलेला आहे तो. पहिलं तेच दाखवा. तो आणि अजून चालू आहे.
हा कॅमेरा हा 12-17 म्हणून आहे. बरं. हा 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 अजूनही वर्किंग आहे वाव पूर्णपणे. वाव. म्हणजे अगदी लेले स्टाईल मध्ये विचारू का, हो, ही तुमची पहिली प्रेयसी? खरं तर तसंच म्हणा. कारण जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी बायकोला पहिल्यांदाच म्हणलं माझं आधी एक लग्न झालेलं आहे आणि ते कॅमेरा बरोबर झालेलं आहे. आणि ते आई. मरेपर्यंत सुटणार नाहीये. वा वा वा. आजही- पण हा कॅमेरा आज हा म्हणजे तुमची ही ठेव जी आहे ती अजून चकाचक अवस्थेत अवस्थेमध्ये आहे, हो. तुम्ही जपून ठेवलेली आहे. अगदी. याला महत्व खूप आहे. आठवण म्हणून आहे आणि महत्त्वाचं. हा तो जो छंद चालू झालेला आहे तो छंद आज 50 वर्ष चालू आहे चालू तुमचा. आहे. हा पहिला कॅमेरा आता किती आहेत? आत्ता त्यानंतर मी वेगवेगळे कॅमेरे कामानिमित्त घेत गेलो. आमच्या वेळेला कॅमेरा एक असून दुसरा घ्यायची जरा पद्धत नव्हती, कारण भारतातच मिळत नव्हते. हे इम्पोर्टेड लोक जे आणायचे तेच घेतले जायचे. त्यामुळे एकावर एक एवढाच कॅमेरा असायचा. हळूहळू माझे 86-87 नंतर कॅमेरे वाढायला लागले. 87 मध्ये मला पहिला कॉन्टॅक्टचा कॅमेरा आला. मग ऑलिम्पसचा OM4 मला बक्षीस मिळालं ऑलिम्पस कंपनीकडनं. एक इंटरनॅशनल कॉन्टेस्ट होती त्याच्यात मिळाला तो. मग माझ्याकडे जरा 3-4 कॅमेरे त्यावेळेला झाले. मग मी पुण्यात जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मी किती झाली? मी पुण्यात 91ला आलो. 91 जुलै ऑगस्टला. हा. साधारण 92ला मी एक रोलाय फ्लेक्सचा कॅमेरा SL2000 म्हणून आहे तो विकत घेतला. रोख 55,000 देऊन घेतलाय त्यावेळेस. आणि तो मे बी सेकंड और थर्ड हँड असेल. बाप रे. तो घेतला. आणि आता नंबर काय? आता 396 आहे. आई शपथ. या व्यतिरिक्त वापरातले वेगळे आहे. बाप रे. म्हणजे वापरातले सर्वेश वापरतो आमचा ते 10 धरले तर साधारण 400च्या प्लस कॅमेरे आमच्या कलेक्शन. ही कहाणी आहे यांची, कारण हा कॅमेरा नंबर 1 आणि आता त्यांच्याकडे सगळीकडे कॅमेरे आहेत आणि याची संख्या 400 आहे. त्यामुळे ह्याच्यातले काही एकदम निवडक कॅमेरे आपण यांच्या कलेक्शनमधले आज बघणार आहोत. त्यामुळे आता त्या गोष्टीवरती नजर टाकूया. कलेक्शन तर बघा तुम्ही, कलेक्शन तर बघा. बाप रे. याच्यातले काही कॅमेऱ्यांची नावं मिनोल्टा म्हणा, पेंटेक्स म्हणा, ही आपण ऐकलेली तरी आहेत. फुजी फिल्मसारखा अत्यंत, कॅनन, ही खूप जुनी नावं, प्रथित यश नावं आपल्याला दिसत आहेत. हे सगळे जुने कॅमेरे आहेत, रोलचे कॅमेरे आहेत. आणि ह्या इकडं तर खजिना आहे. हो खजिना आहे. कारण हे सगळे कॅमेरे तुम्ही बघा, लेन्सेस बघा, परंतु असं हलत जेव्हा या सेक्शनमध्ये मी येतो, बाप रे, आणि नजर खाली जाते तेव्हा थक्क व्हायला होतं. काका इकडे या. अहो काय प्रकार आहे हा? हे वर्गवारी आम्ही त्याच्या कॅमेऱ्याच्या साधारण वया आणि टेक्नॉलॉजीनुसार केलेली आहे. बरं. अगदी पहिला तुम्ही हा जो पाहताय हा 1894 सालचा आहे कॅमेरा. त्याला 1894. हा बाप रे. स्टुडिओत वापरला जायचा. हा, याच्यावर हा. काळं कापड टाकून फोटोग्राफर जो फोटो काढायला वापरायचा तो हा कॅमेरा आहे. हो. बरं, हा बेलोचा, पूर्वी बेलोचेच कॅमेरे असायचे सगळे हा. फोकसिंगसाठी. आणि हे वरचे? नाही, याच्या आधी हा जो आहे हा बरं. 1916 सालचा आहे. याचं नाव सिग्नेचर सिरीज आहे. याच्या मागे तुम्हाला काही मार्किंग करता यायचं, डेटा रायटिंग. बर. हल्ली आपण डेटा बॅग बोलतो तसं त्याला एक प्रकारचे रायटर होतात. तुम्ही मागे काही लिहू शकायचं, मी केव्हा फोटो घेतलाय, कुणाचा फोटो घेतलाय, असं. त्या वेळेला सुद्धा त्यावेळेला याची सोय याला होती. सोय होती. बाप रे. त्यानंतरचे हे त्या दरम्यानचे 30-35 हो. सालचे. मग जे स्टुडिओत आले याचं पुढचं वर्जन हे सगळे TLR आहे, हा. ट्विन लेन्स रिफ्लेक्स कॅमेरे. बर. याच्यात राज्य केलं ते रोलीफ्लेक्स या कॅमेऱ्यांनी. त्यातला रोलीफ्लेक्सचा हा जो 2.8 म्हणून जो कॅमेरा आहे हा जगात आजही खूप प्रसिद्ध आहे. बाप. मग याला तोडीस तोड म्हणून याशिका आले. हा. जर्मनीतला आयकोफ्लेक्स होता, हो. हे सगळे. बाप रे. हे सगळे रेंज फाइंडर कॅमेरे आहेत. मग त्यांची ॲडव्हान्समेंट कशी आहे त्यानुसार. त्यातला
हा आपल्याकडे प्रसिद्ध भारतात होता या शिकाचा. हो. इलेक्ट्रो 35 असं याचं मॉडेलचं नावच आहे. हा आपल्याकडे भारतात खूप प्रसिद्ध होता. म्हणजे मला एक काका सांगा, सर्वात खालचा जुना कॅमेऱ्याचं तुम्ही काय म्हणलात साल, 1894. आणि याच्यातला या कॅबिनेटमधला सर्वात लेटेस्ट किती सालचा अंदाजे? साधारणपणे 98-99. तरीही त्याला 25 वर्ष होऊन गेलेली आहेत. तिकडे D90 तो हो हो हो, 2008 ते चा. लेटेस्ट, ते लेटेस्ट. 2008 आहे. बापरे, केवढी रेंज आहे. आणि त्याच्याबरोबर माझं मन थोडंसं हळवं याच्याकरता होत आहे. ही गोष्ट जी आहे रोल 35 mm चे roll हा आहे. हा 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 हा, तो जमाना होता. परंतु या इथे मी अजून एक कॅमेरा पाहिला, आणि तो म्हणजे हा कॅमेरा. अरे मित्रा सर्वेश, काय आहे हा प्रकार? सो हा 1980 सालचा सिनार कॅमेरा आहे, स्वित्झर्लंडमध्ये बनलेला. आणि हे फक्त प्रोफेशनल सिरीज, जे प्रोफेशनल फोटोग्राफी करायचे, इंडस्ट्रियल असतील, ते हे कॅमेरे वापरायचे. आणि हे अजूनही वापरात आहेत. हे अजूनही फोटोग्राफर लोक युरोपमध्ये हे कॅमेरे वापरतात. हो, हा कुठनं मिळवलेला आहे तुम्ही? हा आमचे एक मित्र आहेत, त्यांच्याकडे हा होता. लकीली त्यांना विकायचा होता आणि आम्ही वेळेत त्यांना पकडलं आणि आम्ही घेऊन आलो त्यांच्याकडनं. बापरे, पण काकांची गादी एका अर्थानं बॅटन तुझ्याकडे पास केलाय. किती कठीण आहे हे घेऊन पडणं. खरंय. हा, काय म्हणशील? वारसा आहे, ॲग्रीड वारसा आहे, पण तो जपणं किती कठीण आहे. खरंय. आम्ही प्रयत्न करतोय की जे त्यांनी सुरू केलंय ते आम्ही ती लेगेसी पुढे कंटिन्यू करू, असं माझा तरी हा प्लॅन आहे. वा 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 वा. आणि आता तू काय करतोयस? प्रोफेशनली काय करतोय? मी प्रोफेशनली फोटोग्राफर आहे, कमर्शियल फोटोग्राफी आहे, मी ॲडव्हर्टायझिंग फोटोग्राफीमध्ये आहे. मी जवळपास 15 वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय आता. आणि मी 12 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी फोटोग्राफी शिकवलं पण आहे. शिकवतो पण आहे. Yes. क्या बात आहे, क्या बात आहे. छंद खूप जण जोपासतात, परंतु त्याच्यावरती इतकं प्रेम करणं, इतकी माया लावणं, या गोष्टी क्वचित बघायला मिळतात. कारण हे जे दोघं जण आहेत, 2 पिढीतले हे फोटोग्राफर्स आहेत, पण त्यांनी ज्या प्रेमानं हे सगळं जतन केलेलं आहे, ते जतन केलेलं बघून मात्र मन भरून येतं. म्हणून मी म्हणलं की छंद जोपासणं आणि छंदिष्ट या शब्दाचा चांगला अर्थ दाखवायचा मी फक्त एक प्रामाणिक प्रयत्न केला. काका, हे कलेक्शन बघून थक्क झालो. आणि सर्वेच तुझंही तेवढंच कौतुक, कारण हा जो वारसा आहे हा जपणं, त्याच्यावरती तेवढंच प्रेम करणं, ही गोष्ट तेवढी सोपी नसते. त्यामुळे या छंदिष्ट माणसांना भेटून मला आनंद झाला. तुम्हीसुद्धा हे बघू शकता. जर पुण्यातल्या सिंहगड रोडच्या गणेश माळ्याच्या मोरेश्वर सभागृहाच्या जवळ जर का तुम्ही आलात, तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळू शकतं. सुनंदन लेले, पुणे.